धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलंय. आपल्यासोबत या क्षणी स्वतः करुणा मुंडे आहेत. आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूया. करुणाताई, कोर्टाचा निकाल आलेला आहे, तो आपल्या बाजूने लागलेला आहे. आपली प्रतिक्रिया याबद्दल? न्यायालयाचा मी खूप खूप आभार मानते. आज सत्याची जीत झालेली आहे, सत्याची विजय झालेली आहे आणि आज लोकांना असं वाटते की कोर्टामध्ये न्याय भेटत नाही, पण मला भेटलेला आहे आणि अगोदर पण माझी विजय झालेली आहे औरंगाबाद कोर्टामध्ये आणि आज पण माझ्याकडे निकाल लागलेला आहे. त्याच्यासाठी मी न्यायालयाच्या आणि जज साहेब जे होते त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते. करुणाताई, आम्हाला असं कळतंय की 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत. तर आपण ही मागणी 2 लाखांचीच केलेली होती का यापेक्षा जास्त आपली मागणी होती, असा एक मोठा प्रश्न आम्हाला पडतोय. माझी मागणी होती, जसं की माझे मुलाबाळा माझ्या सोबत आहे, तो आम्ही सगळ्यांना तिघांना 5-5 लाख कमीत कमी भेटेल, तो आमची 15 लाखाची मागणी होती दर महिन्याची, पण आम्हाला 2 लाख भेटलेले आहे. तो त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये परत जाणार आहे या ऑर्डरच्या विरोधात. धन्यवाद करुणाताई, आपण या सगळ्या माहितीबद्दल. माफ करा, आपण आमच्या सोबतच राहा. या संदर्भामध्ये आणखीन असेही प्रश्न आहेत की हा जो खटला चालू होता, तर या सगळ्या खटल्याचा प्रवास करत अखेरीस आपल्या बाजूने निकाल लागला, तर या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल? हे प्रवासाबद्दल मी हे सांगेल की महिलांना खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. गेले 3 वर्ष पोटगीसाठी फक्त मी लढत आहे आणि मी म्हणजे सांगू शकत नाही की मला किती त्रास झालेला आहे. करुणाताई, आम्ही आहोत आपल्यासोबत. आम्ही ऐकतोय आपलं म्हणणं. आणि आधी बिना नवऱ्याचे महिलांच्यासाठी जगणं ते काय वेगळी गोष्ट, पण बिना नवऱ्याचे महिलांच्यासाठी जगणं कितकं अवघड आहे समाजाच्या दृष्टीने बघताय. आणि जो वेळे आपला नवरा खूप मोठे पदावर आहे, पूर्ण सिस्टम त्यांच्या सोबत आहे, तो वेळ लढणं त्यांच्या सोबत खूप कठीण असतो, खूप कठीण म्हणजे खूप कठीण. एक मंत्रीच्या सोबत माझी लढाई होती. खूप मोठे मोठे वकील होते माझे वकीलच्या समोर आणि माझ्या वकीलचा पण मी खूप आभार मानते. 1 रुपया न घेता, 1 रुपया सुद्धा. आणि बीडचे वकील होते गणेश कोल्हे आणि त्यांनी 1 रुपया न घेता हे खटला कोर्टामध्ये दाखल केला आणि आज आमची विजय झाली आहे. माझे वकीलची विजय आहे, ही सत्याची विजय. आणि एक महिला असताना लढणं खूप अवघड असते आणि एक महिला असताना इतकी मोठी शक्ती विरोधात लढणं खूप अवघड असते, क्योंकि त्यांच्या सोबत खूप मोठे मोठे राजकारणी लोक आहेत आणि माझ्या सोबत फक्त माझा एक साधा सुद्धा वकील होता, जे सत्याची बाजूमध्ये होता. त्यांनी 1 रुपया न घेता माझा हे खटला दाखल केलेला होता. बरोबर आहे. करुणाताई, तुम्ही आता तुमच्या भावना आमच्यासमोर मोकळ्या केल्या, त्यामुळे एक असा प्रश्न पडतो की तुम्ही एकरकमी पोटगी मागितली होती का? कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये पोटगी द्यायला तुम्हाला नकार दिला जात होता का? नक्की कुठल्या पद्धतीची आव्हानं तुम्हाला या सगळ्या प्रवासात आली होती? नाही, नकार दिला नाही. जज साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, पण ज्या मी मागणी केली होती ते मला दिला नाही. 15 लाख कमीत कमी आम्हाला हवं आहे, जे पूर्ण फॅमिली आमची जे चांगली पद्धतीने, जसं आम्ही 96 पासून मी आपल्या नवऱ्यासोबत आहे, तसंच जे आमच्या लाईफस्टाईल आहे त्याच्यासाठी आम्हाला इतका भेटले पाहिजे होते, पण ते भेटले नाही. त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे परत. आणि एकंदरीत 15 लाख रुपये महिन्याला मिळावी अशी आपली मागणी आहे आणि त्या संदर्भात आपण हायकोर्टात जाणार असं आपण म्हणताय. पण अगदी आत्ता आपला बांध फुटला होता. आमच्याशी बोलताना खूप मोठ्या अडचणीतनं आणि त्रासातनं तुम्हाला जावं लागलं असं तुम्ही म्हणालात, तर ते थोडंसं आम्हाला आणखीन तपशीलवार सांगाल का, की कशा पद्धतीचा त्रास या सगळ्या प्रकरणात आपल्याला झाला? कसं असतो ताई, की बघा, जे एक महिला लढते, जसे मी लढत होती, ज्या वेळे मला बीडमध्ये आता मी बीडमध्ये राहते आणि मी पण राजकारणामध्ये, तो बीड पासून मला कोर्टामध्ये यावं लागते आणि ज्या वेळे मी आली तिथे
कधी कोर्ट बसलाय, कधी नाही बसलाय, 3-3, 4-4, 5-5 महिन्याची डेट पडत होती. ही सगळी गोष्टी मला स्वतःच्या खर्चातून फेस करावं लागले. आणि त्यावेळी माझी अर्निंग पण काही नाहीये आज. आणि ह्यांच्याकडे मोठे मोठे ज्यांची पगार, आज ह्यांचे वकीलकडे माझी गाडी जी होती, माझे नवऱ्याने मला जो गाडी दिली होती, आज ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती अगोदर, आणि त्यांनी उचलून गेले ते गाडी माझी आणि ते वकीलला गिफ्ट केली. मर्सिडीज गाडी होती. पण मला असं अगोदर माहित नाही होतं ना, अचानक आमच्या झगडा होणार आहे, अचानक आमच्या वाद होणार आहे, त्याच्यामध्ये माझा नवरा माझी गाडी उचलून माझे त्यांच्या वकिलाला देणार आहे, हे सगळी गोष्ट मला माहित नाही होती. तो ही सगळी गोष्ट मला खूप फेस करावं लागली. मतलब इतकी फेस करावं लागली की आता मला दरवेळी कोर्टामध्ये पण मी रडत होती. दर डेटवर, हर डेट पर मी रडत होती तिकडे. तुमचा हा सगळा प्रवास आम्ही ऐकतोय करुणाताई. आणखीन एक असा प्रश्न आहे की 15 लाखाची जेव्हा आपण दरमहा पोटगी मागता तेव्हा त्याला अर्थातच काहीतरी आपल्याला एक त्या संदर्भातला आधार देण्यासाठी काहीतरी युक्तिवाद करावा लागतो. तर नक्की या 15 लाखाला सपोर्ट करायला कशा पद्धतीचा युक्तिवाद आपल्या बाजूने झाला होता? खूप मतलब युक्तिवाद खूप माझे वकीलनी नाही. फर्स्ट ऑफ ऑल आता पुढे युक्तिवाद याच्यावरती होणार आहे. हायकोर्टामध्ये याच्यावरती युक्तिवाद होणार आहे. कसा 15 लाख देऊ शकतो तो, है ना, मुंडे साहेब कसं देऊ शकते, मी कशाला मागते, माझे पूर्ण इव्हिडन्स जे आमची लाईफस्टाईल आहे त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये होणार. त्याच्यावरती झालेला नाही युक्तिवाद. आणि युक्तिवाद कशावरती झालेला आहे की मी वाईफ आहे की नाही, मी फर्स्ट वाईफ आहे की नाही. आणि त्यांचे वकील काय बोलत होते, तुम्ही जरी वाचला ऑर्डर, तो ऑर्डरमध्ये पूर्ण लिहिलेला आहे की त्यांचे वकील काय म्हणत होते की ती बायको नाही आहे, तो हे जे टिकत नाही, ते जे खटला आहे ते टिकत नाही कोर्टामध्ये. पण माझे वकीलनी हे साबित करून दाखवलेलं आहे की बायको आहे आणि फर्स्ट बायको आहे, पहिली बायको आहे. ते करुणाताई तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? येत आहे. हा बोला. तुमचाही आम्हाला आवाज ऐकू येतोय. आपण बोलत होतात. हो, कोर्टामध्ये तेच युक्तिवाद झालेला आहे की मी बायको आहे की नाही.